रेवानगर येथील आदिवासी तरुणाचा खून करणाऱ्यांना अटक करा, बिरसा फायटरची मागणी। तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथील देवीदास लेहऱ्या पावरा या आदिवासी तरुणाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संशयित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने पोलीस निरीक्षक तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य महासचिव बारक्या पावरा, जिल्हाध्यक्ष हिरामन खर्डे, जिल्हा सल्लागार डोंगरसिंग पावरा, प्रकाश पावरा, विलास पावरा, दिलीप पावरा, दिगंबर पावरा, युवराज पावरा, मीत पावरा, अस्तर पावरा, ईश्वर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथील देवदास लेहऱ्या पावरा या आदिवासी तरुणाची दलेलपूर परिसरात इलेक्ट्रिक शॉक लागून मयत झाल्याची घटना दिनांक 13 जून 2024 रोजी घडली होती अशी अफवा पसरवण्यात आली होती। परंतु त्या तरुणाचा खून झाल्याचा आरोप रेवानगर येथील ग्रामस्थांनी केलाय। कारण त्या तरुणाचा चेहरा जळालेला, डावा हात जळून तुटलेल्या अवस्थेत दलेलपूर परिसरात आढळून आला होता। त्या तरुणाची नंतर ओळख पटली। त्या तरुणास काही जण रेवानगर येथील राहत्या घरातून काही न सांगता घेऊन गेले होते। त्यामुळे त्या तरुणाचा खून झाला आहे असे ग्रामस्थ म्हणत आहेत। त्यामुळे तरुणाचा मृतदेह पाहून त्याचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉक लागून झाला नसून त्याचा घातपात केल्याचा संशय निर्माण होतो। म्हणून रेवानगर येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सखोल करून संशयितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून पोलीस प्रशासनास देण्यात आलाय। तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथील आमच्या आदिवासी एका तरुणाचा संशयित मृत्यू झालेला आहे। त्याचा खून करण्यात आलेला आहे। त्या घटनेतील संशयितांवरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय पोलीस निरीक्षक तळोदा यांना आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिलेलं आहे। रेवानगर पुनर्वसन येथे दिनांक 13 जून रोजी आमच्या एका आदिवासी तरुणाची इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती। त्या तरुणाची ओळख पटल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉक लागून झालेला नसून त्याचा खून करण्यात आलेला आहे ही बाब समोर आली आणि तसा आरोप रेवानगर येथील ग्रामस्थांनी केलेला आहे। म्हणून संशयितांवरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी आमची संघटनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमच्या संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।